कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, चला आवरा लवकर, झोपायचंय ना तू। अर्जुन, काय झालंय? तुझ्या डोळ्यात पाणी आहे। त्याची सवय करून घ्यायला लागणार आहे। ते सोड, हे बघ ना, आजगावच्या फोटोमध्ये आपण किती मस्त दिसतोय, खुश एकदम। अमोलराव आजगाव मध्ये एकदम खुश होते बरं का पण। अख्खा आजगाव पायी पायी फिरत होता रे तू। आपे तुला माहितीये, अमोलने माझ्या जखमांवर मलम लावायचं काम केलं। आम्ही पहिल्यांदा भेटलो ना, त्यावेळी आमच्यातलं नातं काय आहे हे पण माहित नव्हतं आम्हाला। आमच्यात आपसूक मैत्री होत गेली। सिम्बा आणि मास्टर 7 वर्ष स्वतःच्या पोरापासून लांब राहिलो मी, आणि त्या जखमा भरायचं काम कोण करत होतं? माझंच पोरग। आणि मला हेच माहित नव्हतं। आपले माझे इतका कम नशिबी कोण नसेल का? अर्जुन, आपल्या आयुष्यातल्या गोष्टी देवाने उजलेल्या असतात। हो, ते असूच शकतं। स्वतःच्या करमणुकीसाठी तो एवढं करूच शकतो। आपलं आयुष्य म्हणजे त्याच्यासाठी करमणुकीचं साधन आहे ना। अर्जुन, मग काय बोलू सांग ना आपली तू? आपला अमोल आपल्या बरोबर राहणार का नाही असा विचार करण्याची वेळ आणली तुझ्या देवाने आपल्यावर। अर्जुन, इकडे बघ। हे बघ, तुझ्या भावना, तुझं काय म्हणणं आहे सगळं कळतंय मला। पण मी तुला एक सांगू, आपल्या आयुष्यात जे काही घडतं ना, त्यात देवाचा काहीच हात नसतो। आपल्या संकटात ना तो आपल्याला वाचवायला येत ना आनंदात। आपण काही चुकीचं करत असू तर तो अडवायलाही येत नाही कधी। आपल्या आता तरी बास करणं आहे देव देव करणं। अर्जुन, देव आपल्याला फक्त चांगलं काय आणि वाईट काय याची बुद्धी देतो। म्हणूनच आपण काही चांगलं केलं की आपल्याला छान वाटतं, आपण काही चुकीचं करत असू तर आपल्याला गिल्ट येतं। एक मिनिट, म्हणजे हे जे काही चाललंय त्यामध्ये तुझ्या देवाचा काहीच हात नाही असं म्हणायचं का तुला? नाही अर्जुन, आतापर्यंत माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, ज्या वाईट गोष्टी घडल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींसाठी मी स्वतःला जबाबदार धरते। मग मला सांग, अमोलचा आजारपण ही त्याची देण कशी असेल? आपल्या अमोलच्या जीवाला धोका आहे, तो शेवटच्या स्टेजला आहे, कळते का तुला? पुढचं कोणी बघितलंय अर्जुन? कदाचित अमोल बरा होईल, तो ठणठणीत बरा होईल। यातनं आपल्याला काहीतरी नवीन धडा शिकायला मिळेल। तू एवढी पॉझिटिव्ह कशी काय राहू शकते तू? अर्जुन, कारण अमोलला गमावण्यापेक्षा त्यांनी आपल्या सोबत राहावं असं मला जास्त वाटतं। त्याच्या बाबतीत माझ्या मनात मी वाईट विचारच येऊ देत नाही। आणि वाईट विचार जरी आले ना तरी मी स्वतःला समजावते। आपला अमोल 1 दिवसाचा होता, आपण त्याला गमावून बसलो होतो ना, मरणाच्या दारातून परत आणलं होतं ना, आज तोच अमोल 7 वर्षांचा आहे। खरे आपे, आता पण त्याला तेच करायचं, मरणाच्या दारातून परत यायचं। अगदी बरोबर। अमोलची जगण्याची इच्छा आहे ना, मग त्याच्या जगण्याच्या इच्छेला आपणच आधार दिला पाहिजे। आपले हा अल्बम आहे ना, यामध्ये मागच्या 7 वर्षाचा काळ रिकामा आहे का? मला इथून पुढचा तसा नकोय। अमोल जर आपल्याला सोडून गेला। अर्जुन, हे बघ, आपण त्याच्यावर उपचार करतोय। ह्या उपचारांचा त्याच्यावर किती परिणाम होईल याचा आपल्याला काही अंदाज नाहीये। पण हे असं विचार करणं आपण आधी थांबवूया आता। मी करतोय का प्रयत्न? मी लय प्रयत्न करतोय। कोणते विचार येतात मनामध्ये आणि असं वाटतं आपल्या हातात काहीच नाही, आपण काय नाही करू शकणार। हा आजार आता 3rd स्टेजला गेलाय, म्हणून आपल्याला असं वाटतंय की त्याचे वाचण्याचे चान्सेस कमी आहेत, पण संपले नाहीयेत ना। अर्जुन, मला पूर्णपणे खात्री आहे आपला अमोल लवकरात लवकर यातून बाहेर पडेल। तो लवकरात लवकर बरा होईल। फक्त आता आपण त्याची ताकद बनवूया। आपे तू आहेस ना म्हणून मी उभा आहे का, नाही तर मी खचून गेलो असतो, संपून गेलो पण असतो। असंच आहे, म्हणूनच म्हणते पुढे येणाऱ्या संकटाला आपण 2 जण मिळून तोंड देऊया। आता अशी हार नाही मानायची।
आपला अमोल लवकरात लवकर बरा होणार आहे एवढंच लक्षात ठेवायचं. नाही म्हणणार हार. अमोल बाळा, अरे तू इथं काय करतोय? बापू, अहो बघा ना किती छान तारे आहेत. बापू, तुम्हीच बोलता ना की निघून गेलेले लोक तारे बनतात. होय, आणि वरती जाऊन नेहमी आपल्याकडे लक्ष ठेवतात. मग बघा ना, सुषमा आजी आणि वर्षा आजी, त्यांचं आपल्यावर लक्ष आहे. हो ना बापू आजोबा? हो बाळा. बापू, मी पण तिकडे गेल्यावर तुम्हा सगळ्यांना रोज पाहिन आणि तुमच्यावर लक्ष पण ठेवेल. अमोल बाळा, अरे असं कसं बोलतो रे तू? होय, अरे अमोल, तू आमच्यापासून कुठंच जाणार नाहीयेस. आजोबा, बापू, सॉरी. तुम्हीच मला सांगा की जवळची लोक आपल्या सोडून गेल्यावर तुम्ही स्वतः कसे सावराल? अरे अमोल बाळा, जगण्याला एकच माणूस कारणीभूत असतं असं नाही रे. म्हणजे बघ, तुझी सुषमा आजी सोडून गेली ना, तेव्हा मला माझ्या डोळ्यासमोर दिप्या, आप्या, तू, मोना सगळी जण दिसत होता आणि जगण्याला तेवढं कारण पुरेसं होतं. हा, आणि अर्जाची आई गेली ना, अर्जा तर लई लहान होता र, त्यामुळे मला त्याच्यासाठी जगणं भागच होत. म्हणजे जवळचा माणूस गेला तरी बी आपण जगू शकतो का? अरे बाळा, पर तू हे सगळं काय विचारतोयस? सांगा ना आजोबा. अमोल बाळा, जवळचं माणूस सोडून गेल्याचं दुःख जरी मोठं असलं ना, तर त्याच्यापेक्षा मोठं जगण्याचं कारण देव आपल्याला देतो. आणि मग त्याच्या जीवावरती आपण आपलं दुःख विसरून जातो. कळलं का? हो, अरे आयुष्य हेच आहे बाळा. हा, आणि अमोल बाळा, जिंदगी चलती रहनी चाहिए बाबू मोशाय. कळलं का? बरोबर आहे बापू तुमचं. थँक्यू बापू आजोबा. सावकाश. विनायकराव, अहो या लहानग्याच्या डोक्यात आता काय चालू असेल याचा विचार आपण न केलेलाच बरा. काय हो? होय, पर बापू तरी देखील तो इतरांचाच विचार करतोय. हा, नियतीच्या मनात काय आहे ते तिलाच माहित बघ. विनायकराव, अमोल आपल्या बरोबर राहावा म्हणून मी रोज प्रार्थना करतो देवाकडे. सगळं आता त्याच्या हातात आहे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.